मराठी भाषा मारपीट से नहीं तो स्कूलों में सिखाई जानी चाहिए, लेकिन आज हालात कुछ यूँ है कि सड़कों पर मराठी सिखाने में ज़्यादा जोर दिया जा रहा है। पेरेंट्स अपने बच्चों को सरकारी मराठी मीडियम स्कूलों में क्यों नहीं पढ़ाना चाहते, आइए देखते हैं। हे बाबा, मैं खुशी राठौड़। इस वक्त हम मौजूद हैं नागपुर के एक जिला परिषद मराठी मीडियम स्कूल में। तो चलिए जानते हैं और बात करते हैं यहाँ के टीचर्स से कि यहाँ कौन सी सुविधाएं उपलब्ध हैं। माझ्या शाळेमध्ये प्रोजेक्टर आहे आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड आता आलेला आहे, नगरपंचायतने दिलेला आहे। आता 1 महिन्यात झालं त्याला यायला। स्पीकर वगैरे ते सर्व नगरपंचायतने आम्हाला साहित्य दिलेलं आहे। आणि मॅम, सध्या किती मुलं इथं शिकत आहेत? आता आमच्या इथे झाला आहे पट सध्या म्हणजे 27 आहे। आणि मॅम, तुम्हाला काय वाटते का बरं सरकारी शाळेमध्ये नाही का ॲडमिशन्स नाही होत आहे आणि फक्त प्रायव्हेट स्कूल्समध्ये नाही का मुलं पेरेंट्स त्यांच्या मुलांना टाकत आहेत? ज्यांची जी परिस्थिती चांगली असते, समजा परिस्थिती ज्यांची चांगली आहे ते लोक कॉन्व्हेंटमध्येच टाकतात। त्यांना वाटतं की नाही कॉन्व्हेंट म्हणजे आमच्या मुलांना इंग्रजी शिकता येतं असं, पण आमच्या इथे पण इंग्रजी आहे, सेमी इंग्रजी। आमची मुलं पण इंग्रजीमध्ये मागे नाही आहे अभ्यासामध्ये। I am Nan. My father name is Valchand. My sister name is Saloni. My brother name is Nehal. My school name is ZP Primary School, Hooghly New. My name is Dev. My father name is Parashbhai. My son name is Patudia. My full name is Dev Parashbhai Patudia. आणि मॅम, तुम्ही काय संदेश द्याल पेरेंट्सला की त्यांच्या मुलांना तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये न टाकता गव्हर्नमेंट शाळेमध्ये टाका, कारण की इथे सुविधा पण सगळ्या चांगल्या आहे आणि सगळं काही आहे? हो, पॅरेंट्सला एवढंच सांगेल की श्रीमंत असो की गरीब असो, शाळेमध्ये कोणती शाळा असो शिक्षण हे चांगलंच दिल्या जाते। आमच्या इथे पण आम्ही चांगलंच शिक्षण देतो आणि आमची मुलं पण छान आहे आमच्या इथे। तर पालकांना एवढंच सांगेल की जे गरीब आहे म्हणजे त्यांनी एकदम कॉन्व्हेंटकडे ओढ नाही करायला पाहिजे, कारण शिक्षण सर्व सारखंच असते आणि मुलं कोणत्याही शाळेत असो, मुलगा जर आपला चांगला असेल तर कोणत्याही शाळेत जाऊन चांगला शिकू शकतो आणि हुशार बनू शकतो आणि समोर त्याचं कॅरियर तो घडवू शकतो। ये स्कूल सिर्फ सुंदर ही नहीं, यहाँ पे हर वो सुविधा अवेलेबल है जो एक प्राइवेट स्कूल में होती है। प्रोजेक्टर, डिजिटल स्क्रीन, कंप्यूटर्स, लाइब्रेरी, यहाँ हर एक सुविधा अवेलेबल। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ के प्यारे प्यारे बच्चों को मिड डे मील भी मिलता है। तो अब सवाल ये है कि इतनी सारी सुविधाएं होने के बाद भी बच्चों के एडमिशन्स क्यों नहीं हो रही है? ये सिर्फ यहाँ की नहीं, महाराष्ट्र के सारे सरकारी स्कूलों की हालत है। लैंग्वेज प्रेफरेंस और प्राइवेट एजुकेशन की वजह से ये स्कूल खाली होते जा रहे हैं। क्या कमी स्कूलों में है या लोगों की सोच में? क्या एक भाषा तय करेगी कि बच्चों का भविष्य क्या होगा? आपको इस विषय पे क्या लगता है, हमें कमेंट सेक्शन में ज़रूर बताएं और ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहिए हे बावा।